नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मटन खिमा कटलेट। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। घरात एखादी पार्टी असेल तर स्नॅक्स म्हणून हे कटलेट खूप छान लागतात। तसेच नेहमी मटणाची किंवा चिकनची भाजी बनवण्यापेक्षा किंवा बिर्याणी बनवण्यापेक्षा कधीमधी हे असे कटलेट बनवले ना तर खायलाही आनंद मिळतो। खूप झटपट होतात, साध्या सोप्या पद्धतीने होतात आणि हो, हे मी खिम्याचे शिजवून कटलेट बनवलेले आहेत। कच्च्या खिम्याचे कटलेट बनवले नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्च्याही खिम्याचे कटलेट बनवू शकता। अतिशय झटपट होणारी आणि खायला अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे। तुम्ही हिरव्या चटणीबरोबर, त्याचबरोबर तळलेल्या मिरच्यांबरोबर आणि कांदा लिंबू बरोबर हे कटलेट खाऊ शकता। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। खिमा कटलेट बनवण्यासाठी मी इथे 300 ग्राम खिमा घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घेतला आणि खिमा घेतानाच दुकानामध्ये हे सांगायचं की आम्हाला कटलेट बनवायचे आहेत, तर कटलेटचा खिमा ते वेगळ्या पद्धतीने बनवून देतात। किंवा तुम्ही घरात येऊन थोडासा मिक्सरला फिरवून घेतला ना तरी चालेल। एरवीच्या खिम्यापेक्षा हा खिमा थोडा बारीक हवा आहे। आता आपण गॅसवरती एक कढई ठेवू आणि त्यात 2 टीस्पून तेल टाकून घेऊ। फारसं तेलाची ह्याला गरज नाही। त्यानंतर 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊया आणि कांदा छानपैकी मऊसर होईपर्यंत परतून घेऊया। खूप असा लालसर करायचा नाही हा, फक्त कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे इतपत तो परतवून घ्यायचा। त्यानंतर यात आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची 2 चमचे पेस्ट टाकून घेऊया। 2 टीस्पून पेस्ट, ही पण जास्त नाही टाकायची। आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट सुद्धा तेलामध्ये कांद्याबरोबर परतवून घ्यायची। आता अद्रक लसूणचा कच्चेपणा गेला की यात काही पावडर मसाले टाकूया। तर सर्वात प्रथम यात टाकूया 1 चमचा धणे पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर। तुम्ही भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घ्या किंवा कच्च्या जिऱ्यांची पावडर घेतली तरी चालेल। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि मी इथे खडा मसाला न वापरता 1 चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे, ती टाकून घेऊ आणि हे सर्व पावडर मसाले कांद्याबरोबर तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। एखादा मिनिटभर हे पावडर मसाले कांद्याबरोबर परतले की यात आपण घेतलेला खिमा टाकू आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया आणि खिमा व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतवून घेऊया, म्हणजे संपूर्ण मसाला खिम्याला व्यवस्थित लागला पाहिजे। तुम्ही जर पहिल्या वेळी हे कटलेट बनवत असाल ना तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा। तुमचे कटलेट सुद्धा अगदी परफेक्ट बनतील पहिल्याच प्रयत्नात। हळूहळू खिमा पाणी सोडेल, मीठ आणि कांद्यामुळे पाणी सोडेल, हे बघा अशा पद्धतीने। आणि ह्याच पाण्यामध्ये हा खिमा शिजवून घ्यायचा आहे। याला वरतून पाणी टाकायची काही गरज नाही। खिमा शिजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटातच हा खिमा शिजून जातो। खिम्यातलं संपूर्ण पाणी आटवून घेऊ। आपला खिमा कटलेटसाठी तयार आहे। आता गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये खिमा काढून घेऊ। खिमा पूर्णपणे थंड झाला की यात आपल्याला अजून काही पदार्थ टाकायचे आहेत। तर सर्वात प्रथम मी इथे 3 बटाटे उकडून घेतले होते, ते मॅश करून घेतले, ते टाकून घेऊया। त्यानंतर अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकून घेऊया। हे व्हाईट ब्रेड क्रम्स आहे हा, तुम्हाला हवं असेल ना तर ब्राऊन ब्रेड क्रम्स टाकले तरी चालेल। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा बारीक चिरलेला पुदिना टाकून घ्या। पुदिन्याने खिम्याची चव खूप छान लागते। आणि त्याचबरोबर यात अर्धा लिंबू पिळून टाकूया आणि त्यानंतर खिम्यामध्ये हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता चमच्याने मिक्स करणं थोडंसं कठीण जातंय, तर मी चमचा साईडला ठेवते आणि हाताने मिक्स करते। हात स्वच्छ करून घ्यायचे आणि व्यवस्थित खिमा ह्या पदार्थांमध्ये मिक्स करून घ्यायचा, म्हणजे बटाटे आणि ब्रेड क्रम्स व्यवस्थित खिम्यामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने। यानंतर यात 1 अंडं टाकूया। ब्रेड क्रम्स, उकडलेले बटाटे आणि अंडं यामुळे कटलेटला बाइंडिंग मिळते। त्यानंतर
अंडं व्यवस्थित खिम्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट आपण तयार करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट तुम्ही तयार करून घ्या. तर मी इथे खिम्याचा एक छोटासा असा मीडियम आकाराचा गोळा तयार केला. आता तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही पाणी लावूनही हाताला हात ओला करूनही बनवू शकता. त्यानंतर एका बोलमध्ये मी 2 अंडी घेतलेली आहे. ही अंडी फेटून घ्यायची. बनवलेलं कटलेट ह्या अंड्यामध्ये डीप करून घ्यायचं, अंड्याच्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून एका प्लेटमध्ये आपण हे ठेवूया. अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट तयार करून घेऊ. त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं, कारण आपल्याला कटलेट हे शॅलो फ्राय करायचे आहेत. खिमा आपला ऑलरेडी शिजलेला आहे. एका वेळी मी पॅनमध्ये 4 कटलेट टाकून घेतले. म्हणजे एका वेळी तुमच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये जितके कटलेट बसतील ना तितके टाकून घ्या. खूपच अशी गर्दी करू नका. जितके बसतील, नाही तर कटलेट नाजूक असतात, ती तुटण्याची शक्यता असते. एका बाजूने छानपैकी 2 ते 3 मिनिट फ्राय झाले की मग ह्याला पलटी मारून आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर 1-2 मिनिट दोन्ही साईडने 1-2 वेळा अशी पलटी मारायची आणि छान आपल्याला हव्या त्या कलरमध्ये हे कटलेट फ्राय करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपले कटलेट तयार झालेले आहेत. रंग बघा किती सुरेख आला. खूप झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हे कटलेट तयार होतात. तसेच कच्च्या खिम्याचे कटलेट बनवायचे असेल ना, खिमा न शिजवता असे कटलेट आधी बनवून तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवून घेतले आणि हव्या त्यावेळी तुम्ही तळून खाऊ शकता. किंवा पाहुणे येणार असेल ना तर आधीच हे सर्व कटलेट बनवून डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि पाहुणे आले की गरमागरम तळून सर्व करा. आपले कटलेट तळले गेलेले आहेत. आता हे कटलेट पॅनमधून काढून घेऊया. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी आणि सॉफ्ट असे कटलेट तयार झाले. आता ह्याच पॅनमध्ये आपण दुसरे कटलेट टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट तयार करून घेतले. तुम्ही हे कटलेट एकदा नक्कीच करून बघा. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचे कटलेटसुद्धा असेच परफेक्ट होतील. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि चटपटीत रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.